हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची रेसिपी खूप खास आहे, कारण आता लवकरच आषाढी एकादशी येणार आहे आणि त्या निमित्ताने मी एक खूप छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजची आपली रेसिपी आहे उपवासाचे कटलेट। हा एक उपवासाचा प्रकार आहे आणि याच्यासाठी खूप जास्त पूर्वतयारीचीही गरज नाही आहे। झटपट बनवून तयार होतात आणि चव तर फारच अप्रतिम आहे आणि 3 ते 4 तास छान क्रिस्पी राहतात। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला 2 मिनिट भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला इथे भिजत घालण्याचीही गरज नाही आहे आणि जेव्हा कधी उपवासाला आपण साबुदाणा भिजत घालायला विसरतो तेव्हा तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता। खूप छान रेसिपी आहे ही। तर साबुदाणा आपल्याला 2 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तर झालेला आहे। आता याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणेही आता आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याची साल निघत नाही। तर आता इथे शेंगदाणेही झालेले आहेत, यालाही आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता इकडे मी बटाटे घेतलेले आहेत, बटाटे किसून घ्यायचे आपल्याला। बटाटे मी आधीच बॉईल करून ठेवलेले होते। 3 बटाटे घेतले होते, बॉईल केले आणि त्याला सोलूनही घेतलं होतं। तर 1 बटाटा मी किसून घेतलेला आहे। आता उरलेले बटाटेही आपल्याला असेच किसून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व बटाटे आता किसून घेतलेले आहेत। आता यातच आपल्याला थोडंसं आलं किसून घालायचं आहे। तर अर्धा ते 1 इंच इतकं आलं आपल्याला किसून घालायचं आहे। आल्यामुळे याला चव छान येते, त्याच्यामुळे आलं नक्कीच घाला। आता इथे साबुदाणा थंड झालेला आहे, तर याला मी मिक्सरच्या पॉट मध्ये घालते आहे आणि याला आता छान बारीक करून घेणार आहे। तर इथे मी साबुदाणा मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करायचं आहे। आता एका पॉट मध्ये मिक्सरच्या शेंगदाणे घालून घेतलेले आहेत मी आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याही यातच तोडून घालून घेणार आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। यातच 1 चमचा आपल्याला जिरेही घालून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। तर आता इथे हे मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाहीये, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता। आता यात आपल्याला घालून घ्यायचं आहे साबुदाण्याचं पीठ, जे आता आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि यात शेंगदाण्याचा हा कूटही घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं, थोडीशी साखर, पाव चमचा। साखर ऑप्शनल आहे, नसेल घालायची तरीही चालेल। आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि मळत असताना थोडी काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला हे बटाट्याच्या मॉइश्चर मध्येच मळून घ्यायचं आहे, जर पाण्याची गरज पडेल तरच पाणी वापरायचं आहे। तर आधी मी याला असंच मळून बघते, जर पाण्याची गरज वाटेल तरच मी पाणी घालेल। कधी कधी बटाट्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं तर ते त्या बटाट्यामध्येच मिक्स करून त्याचा गोळा तयार करता येतो, पण आता हे शक्य नाही होत आहे, हे खूप ड्राय झालंय, यात पाण्याची गरज आहे। तर मी थोडंसं यात पाणी घालून घेणार आहे। तर पाणी मी थोडं थोडंच घालणार आहे, एकदमाने खूप घालणार नाहीये, कारण आपल्याला हा गोळा सैल पण करायचा नाही आहे। तर मी या छोट्या चमच्याने 5-6 चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता याचा गोळा आपण करून घेऊ। तर इथे हा गोळा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाहीये। तर याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता 15 ते 20 मिनिट मी याला असंच ठेवलेलं होतं। साबुदाणा छान मुरलेला आहे। आता इथे आपल्याला तेलाचा किंवा पाण्याचा हात घ्यायचा आहे। तर मी इथे तेलाचा हात घेते आणि आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कटलेट बनवू शकता। मी इथे 2 आकारात बनवणार आहे। तर एक मी अशा प्रकारे करणार आहे या आकारामध्ये। तर अशा पद्धतीने एक आकार देऊन मी बनवणार आहे आणि नंतर मी आता दुसऱ्या आकारात बनवणार आहे।
तर ही प्रोसेस करताना आपल्याला हा गोळा छान मळून मळून घ्यायचा आहे, हाताने प्रेस करून करून त्याला शेप द्यायचा आहे। तर आता मी याला दुसरा शेप देत आहे। तर अशा पद्धतीने गोल गोल करून मी याला छान वड्याचा आकार दिलेला आहे, गोल गोल तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे दोन आकारात मी कटलेट तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे दोन आकारात केलेले आहे मी। आता तेल तापायला मी आधीच ठेवलेलं होतं, तेल गरम झालेलं आहे, मी चेक केलेलं आहे। आता आपल्याला हे कटलेट या तेलामध्ये सोडायचे आहेत। याला छान गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आता हे आपल्याला मीडियम टू लो हीट वरच तळायचे आहे, खूप हाय फ्लेम वर करायचे नाहीये। सुरुवातीला एखाद मिनिट आपल्याला काहीच करायचं नाहीये, पण त्यानंतर आपल्याला याला उलट पलट करून तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याला मी आता पलटवून घेणार आहे। एक बाजू झालेली आहे, आता दुसऱ्या बाजूने मी याला पलटवून घेते आहे। तर असंच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तर आता इथे याचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे, आता छान गोल्डन रंग याला आलेला आहे। काही काही कटलेटचा शेप बदललेला आहे, पण ते जास्त फुगल्यामुळे झालेला आहे, पण खूप छान तळून झालेले आहेत, अजिबात पॅनला चिकटलेले नाही आहेत, झालेले आहेत। आता मी याला तेलातून काढून घेते आणि तुम्ही बघू शकता याला रंगही खूप छान आलेला आहे आणि आवाजावरून तर तुमच्या लक्षात येईलच की किती क्रिस्पी झालेले आहेत। वरून क्रिस्पी आहेत आणि आतमध्ये सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता। आणि याला जाळीही खूप छान आलेली आहे। याला तुम्ही उपवासाच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबतही सर्व करू शकता आणि येणाऱ्या उपवासाला नक्कीच ट्राय करून बघा। हे उपवासाचे कटलेट तुम्हाला नक्कीच आवडेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत राहा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।